तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण. स्वागत आहे तुमचं साळवा स्पेशल पार्ट 2 ब्लॉग मध्ये. पार्ट 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे मी मटणाचा निवद घेऊन देवाला चाललो होतो, पण माझ्याकडून दही आणि भाताचा निवद दाखवायचा राहिला होता. मग सगळ्यांच्या शिवाय खाऊन मी निवद दाखवून घेतला आणि एका फटक्यात नारळ फोडला. निवद दाखवून आल्यावर दादानी शाबासकी म्हणून मला रस्स्याची चव बघायला लावली होती. दादाला रस्सा चांगला झालाय म्हणल्यावर दादा बघा काय म्हणतोय. दादाला म्हणलं तू खरंच नियोजनाचा वाच्य आहे, कारण त्याने सगळं नियोजन लावलं होतं. दादाला जरा हरभऱ्याच्या झाडावर चढून मी बसलो होतो कांदा कापायला. जेवणाला खूपच उशीर झाला होता, त्यामुळे आमचा आबा काय म्हणते, आबा म्हणलं थांबायचं नाही, आता जेवण घ्यायचे म्हणून दादानी पटकन पातेलं चुलीवरचं काढून घेतलं. दादानी सगळ्यांना वाढायच्या आधी मलाच वाढलं होतं आणि आम्ही सगळ्यांवर स्कॅम केला होता. पातेल्यातली अर्धी अडकं माझ्या ताटात काढून घेतली होती. आणि या ब्लॉग मधली सगळ्यात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे आमचा दादा शाकाहारी आहे, तो मटण खात नाही, त्यामुळे त्याने घरून डबा आणला होता. पार्ट 1 च्या ब्लॉग मध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघं पण घरी जेवल्यावर ताट न उचलणारे आज भांडी घासत होतो. भांडी घासून झाल्यावर घरच्या जनावरांना अंगारा लावण्यासाठी आम्ही दोघांनी पण पुढे बांधल्या होत्या. काम करून सगळे दमले होते, त्यामुळे सगळ्यांना विश्रांतीची गरज होती, त्यामुळे सगळे असे झोपले होते. आराम करून झाल्यावर परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो होतो. इथे दिव्या साळवा स्पेशल ब्लॉगला विराम आणि भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये.